महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। मोपेड की नंबर प्लेट से छेड़छाड़ करने के संदेह में नासिक रोड पुलिस ने शातिर चोर को गिरफ्तार किया है। आरोपी के पास से अधिक कीमत की 7 मोटरसाइकिलें जब्त की गई। पुलिस उपायुक्त किशोर काले द्वारा दी गई जानकारी के अनुसार गश्त के दौरान टीम को एक संदिग्ध मोपेड दिखी, जिसकी नंबर प्लेट के साथ छेड़छाड़ की गई थी। पुलिस को देखते ही चालक भागने लगा, जिसे ट्रैफिक पुलिस की मदद से एबीबी सर्कल पर पकड़ा गया। पूछताछ में आरोपी ने अपना नाम सिद्धांत सबकाले बताया और अपने गुनाह कबूल किए। नासिक रोड पुलिस थाने के वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सबकाले ने जानकारी दी। काल दिनांक 5 रोजी आमच्या नाशिक रोड डीबीचे अंमलदार पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयास्पद वाहन त्या ठिकाणी दिसलं आणि ते वाहन दिसल्यानंतर त्यांनी जेव्हा त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला तेव्हा आमचे वाहतूकचे पण शाखेचे पण जे अंमलदार आहेत, विशेषतः जे एबीपी सर्कलला त्या ठिकाणी ड्युटी करत होते, असे 3 अंमलदार देखील आपल्यासोबत आपण बघू शकता। त्यांनी पुढे इन्फॉर्म केल्यानंतर त्यांनी एक गाडी इंटरसेप्ट केली। ती गाडी विदाउट नंबर प्लेटची होती आणि एका फ्रंट साईडला त्याचा नंबर वेगळा होता। तर त्यावेळेस ती गाडी इंटरसेप्ट केल्यावरून यातला जो आरोपी आहे त्याचं नाव आहे सिद्धांत किसन सबकाळे, याला त्या ठिकाणी सदर घटनास्थळावरून ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून डिटेल जेव्हा इंट्रोगेशन केलं त्याच्यामध्ये एकूण 7 मोटरसायकल अद्यापपर्यंत त्यातल्या रिकवर झालेल्या आहेत। त्याच्यापैकी 5 या नाशिक शहर आयुक्तालयातले आहेत, एक सिन्नरची आहे आणि एक त्या ठिकाणी ठाणे आयुक्तालयातली आहे। त्यामुळं एकंदरीत याच्यामध्ये सकृतदर्शनी एक रॅकेट सक्रिय होता असं दिसतंय, ज्याच्यामध्ये बोगस नंबर प्लेटचा वापर करून आणि त्याचा पुढं विक्री असेल किंवा त्याचा पुढं वापर असेल अशा पद्धतीने त्याचा युटिलायझेशन केलं जात होतं। याचा अधिक सखोल तपास आमचे पोलीस हवालदार विशाल पवार करत आहेत आणि याच्यामधून आम्हाला असा विश्वास आहे की याच्या पुढे देखील अजून काही मोटरसायकल्सची रिकव्हरी आणि सोबतच त्याच्यामध्ये अजून यांचे काही साथीदार असतील त्यांचं नाव निष्पन्न करून त्यांना अटक या गोष्टी देखील इथून पुढे होतील। त्या बाबतीत देखील आम्ही आपल्याला अवगत करू। मात्र या चांगल्या कामगिरीबद्दल नाशिक रोड पोलिसांचे आमचे पीआय सबकाळे साहेब, त्यांची पूर्ण डीबी टीम यांचं सगळ्यांचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना बक्षीस देखील जाहीर करतो। धन्यवाद। नासिक रोड पुलिस थाने में मामला दर्ज किया गया है। आरोपी की जांच चल रही है। उसने कहा है और चोरियां की है, उस बारे में पुलिस छानबीन कर रही है। महाराष्ट्र बुलेटिन के लिए शुभम तोड़करी, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।